नमस्कार, स्वागत आहे तुमचं मायेच्या स्वादमध्ये। आज आपण बनवणार आहोत तोंडाला चव आणणारी आणि झणझणीत अशी सुकी मच्छीची कढी। ज्यांना मासे खायला आवडतात त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे पर्वणीच आहे। चला तर आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा मी सुकी मच्छी घेतली आणि ती चांगली साफ केली आहे। साफ केल्यानंतर मी 2-4 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्यामध्ये आणि नंतर ती मी पाण्यामध्ये घालून ठेवली आहे धुवून, म्हणजे त्यातली माती वगैरे जाते। आणि वाटण्यासाठी आपण ओले खोबरे, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर, मी कोथिंबीरचे देठच घेतले आहेत आणि तिरफळही नंतर घालण्यासाठी आहेत। हे सर्व आता आपण एका मिक्सरमध्ये भरून वाटून घेऊया। आणि तिरफळामधली बी काढायची असते, कधी पण बी ठेवायची नाही। मिक्सरमध्ये घेऊन चांगलं वाटण करूया, चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं। या कढीसाठी ओल्या नारळाचं वाटण जितकं छान वाटत जाईल तितकी कढी दाटसर आणि चविष्ट होते। त्यामुळे कधी पण ओल्या खोबऱ्याचा वापर करावा। आणि कोकण म्हटलं की ओलं खोबरं आलंच। त्यामध्ये आपण आता तिखट घालूया। तिखट मी 2 चमचे घातलं आहे, पाव चमचा हळद घातला आहे आणि 1 टोमॅटो घातला आहे। टोमॅटो घातल्याने चांगली ग्रेव्ही होते। बघा आपली किती सुंदर अशी रंग पण आला आहे त्याला। आता आपण फोडणी करूया। एका कढईमध्ये तेल घेऊन चांगलं तेल तापलं की कांदा घालायचा। कांदा घातल्यावर कांदा परतायचा चांगला। कांदा लालसर असा झाला की मग ते आपण केलेले आहे ते वाटण घालायचे आणि वाटण पण चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये। तेलात परतलं की थोडा आलं लसूणचा वास जातो। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ जरा बेतानेच घालायचं, कारण की आपण ते माशामधला पण मीठ असतं सुक्या मच्छीला। आणि त्यात कोकम आणि तिरफळ घालून घ्यायचे आणि ते पण चांगले परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्याला चांगली आपण नंतर उकळी काढायची आणि पाणी घालायचं, किती हवं आहे तेवढं पुरेसं। जास्त घातलं ते कढी पण होते आणि जर सुकं करण्याचं असेल, तिकलं म्हणून असतं एक प्रकार, त्यात कमी पाणी घालून तिकलं पण होऊ शकतं। ही मी आता कढी करत आहे। सुक्या माशाचा तिकलाचा पण एक प्रकार असतो, असाच असतो, फक्त ते सुकं जरा करायचं। चांगली उकळी आल्यानंतर ते मी धुवून ठेवलेले मासे ते घालत आहे मी त्यामध्ये। ते पण स्वच्छ, अगदी असं झटकन ओतायचं नाही, असे थोडे थोडे घेऊन घालायचं आणि चांगलं त्याला उकळ आणायची। मी झाकण ठेवून चांगली उकळी आणू दिली आहे। बघा आता आपले हे मासे तयार आहेत, चांगले शिजले पण आहे त्यामध्ये आणि रंग पण किती चांगला आला आहे। तर ही पहा आपली गरमागरम आणि चविष्ट सुक्या मच्छीची कढी तयार आहे। भातासोबत ही कढी अप्रतिमच लागते। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका गावरान रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।